नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवाच्या आर्थिक क्रियांवर परिणाम करणारे घटक बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण भौगोलिक घटकांचा मानवाच्या आर्थिक क्रियांवर कसा प्रभाव पडत असतो किंवा मानवाचे कोणते कोणते आर्थिक व्यवसाय विकसित झालेले आहेत याचा अभ्यास केलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण मानवाच्या आर्थिक व्यवसायावर परिणाम करणारे घटक बघणार आहोत। आपल्याला सर्वांना माहीत आहे का मानवाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, नवीन नवीन गरजा भागवण्यासाठी, आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जे वेगवेगळ्या आर्थिक हालचाली केल्या त्यातूनच मानवाचे आर्थिक व्यवसाय निर्माण झालेले आहेत। आणि त्या आर्थिक घटकांवर किंवा आर्थिक व्यवसायांवर किंवा आर्थिक क्रियांवर नेहमी दोन घटकांचा प्रभाव असतो। पहिला म्हणजे प्राकृतिक घटक आणि दुसरा म्हणजे मानवी घटक किंवा सांस्कृतिक घटक। याचा कळत न कळतपणे त्याच्या मानवाच्या आर्थिक क्रियांवर परिणाम होत असतो। ज्यावेळी आपण प्राकृतिक घटकांचा विचार करतो त्यावेळी एखादा व्यवसाय असेल त्यावर त्या ठिकाणी एखाद्या देशाचं स्थान, आकार, क्षेत्र, हवामान, भूगर्भ रचना, भूरचना, त्या ठिकाणची जमीन, मृदा, प्राणी, त्या ठिकाणच्या वनस्पती, त्या ठिकाणचे जलसाठे यांचा प्रभाव असतो। कळत न कळतपणे हे घटक त्या ठिकाणच्या आर्थिक व्यवसायाला प्रभावित करत असतात। त्याचप्रमाणे मानवाने काही स्वतःची एक कल्चर किंवा संस्कृती निर्माण केलेली आहे आणि ते जे सांस्कृतिक घटक आहे यांचा देखील कळत न कळतपणे मानवाच्या आर्थिक व्यवसायावर परिणाम होत असतो। मानवाच्या वस्त्या असतील, वाहतुकीची साधने असतील, दळणवळणाची साधने असतील, लोकसंख्या, आर्थिक व्यवसाय, तंत्रज्ञान, संस्कृती यांचा देखील मानवाच्या आर्थिक व्यवसायावर परिणाम होत असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानवाच्या आर्थिक क्रियांवर परिणाम करणारे आपण प्राकृतिक घटक पाहणार आहोत। सर्वसाधारणपणे असं मानलं जातं पृथ्वीवरची जी परिस्थिती असेल जी पूर्णतः निसर्ग निर्मित असते, त्यात मानवाचा कुठे हस्तक्षेप नसतो, त्या परिस्थितीला निसर्ग निर्मित परिस्थिती किंवा निसर्ग निर्मित पर्यावरण असे म्हटले जाते। यालाच प्राकृतिक किंवा भौगोलिक पर्यावरण असं देखील म्हटलं जातं। आणि या भौगोलिक पर्यावरणाचा आर्थिक व्यवसायावर थेट परिणाम होत असतो। चला तर आपण पुढील स्लाइडच्या माध्यमातून आर्थिक व्यवसायावर किंवा मानवाच्या आर्थिक क्रियांवर परिणाम करणारे घटक क्रमाक्रमाने पाहू। स्थान, त्यामध्ये भौगोलिक स्थान। आता स्थानाचा जर विचार केला, स्थान ही एक निसर्ग निर्मित देणगी आहे। एखाद्या प्रदेशाचं किंवा एखाद्या विभागाचं एक भौगोलिक स्थान हे त्या देशाची एक ओळख असते आणि या स्थानाचा त्या देशाच्या आर्थिक हालचालीवर आर्थिक विकासावर परिणाम होत असतो। म्हणूनच प्राकृतिक घटकामध्ये स्थानाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। उदाहरणार्थ, चांगलं हवामान असलेलं स्थान, खनिजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले स्थान, असे वेगवेगळे स्थान असतात। त्यामध्ये आपण प्रामुख्याने भौगोलिक स्थान बघूया। एखाद्या देशाचं भौगोलिक स्थान ज्यावेळी अक्षांश आणि रेखांश याच्या माध्यमातून सांगितलं जातं त्याला भौगोलिक स्थान म्हटलं जातं। सर्वसाधारणपणे अंतर्गत आणि विदेशी व्यापाराच्या दृष्टीने भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचं असतं। सामाजिक, आर्थिक, राजकीय विचारधारा या पूर्णपणे मानवी जीवनावर आणि त्या ठिकाणच्या भौगोलिक स्थानांनी प्रभावित झालेले असतात। म्हणून स्थान आणि साधन संपदा यांचा अतिशय जवळचा संबंध असतो। ज्यावेळी एखाद्या ठिकाणचं आपल्याला एक्झॅक्ट काटेकोरपणे एखादं आपल्याला स्थान सांगायचं असेल त्यावेळी आपण भौगोलिक स्थान सांगतो किंवा अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताच्या माध्यमातून सांगत असतो। त्यानंतर दुसरं आहे महत्त्वाचं सापेक्ष स्थान। सापेक्ष स्थान म्हणजे काय? एखाद्या घटकाचं पृथ्वीवरील स्थान, विषुववृत्ताच्या संदर्भाने सांगितलेलं स्थान किंवा सागर सानिध्याच्या संदर्भात सांगितलेलं स्थान याला आपण सापेक्ष स्थान म्हणत असतो। सापेक्ष स्थान प्रामुख्याने सागर सानिध्याच्या संदर्भात सांगितले जाते। तसेच इतर काही नैसर्गिक किंवा सांस्कृतिक वैशिष्ट्य असेल यांच्या दृष्टीने देखील सांगितले जाते। या ठिकाणी आपण पुढील डायग्राममध्ये पाहत असाल तर या ठिकाणी भारताच्या किंवा पृथ्वीच्या मध्यातून हे विषुववृत्त गेलेले आहे आणि याच्या माध्यमातून जर स्थान सांगायचं ठरलं तर आपण असं नेहमी म्हणतो की भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे। जर रेखावृत्ताच्या माध्यमातून सांगायचं ठरलं तर भारत हा पूर्व गोलार्धामध्ये आहे। चला तर आपण पुढील स्लाइडच्या माध्यमातून क्रमाक्रमाने सापेक्ष स्थानाचे विविध प्रकार बघूया। सापेक्ष स्थानाचा पहिला प्रकार आहे खंडांतर्गत स्थान।
म्हणजे काय तर ज्या देशाच्या चारही बाजूला भूमीचाच भाग असतो, कुठेही सागर सीमा नसते, त्या देशातील स्थानाला खंडांतर्गत स्थान असे म्हणतात. आता ज्यावेळी अशा प्रकारचं कॉन्टिनेंटल लोकेशन किंवा खंडांतर्गत स्थान एखाद्या देशाला लागतं, त्यावेळी त्या देशाच्या व्यापाराला प्रचंड प्रमाणात मर्यादा पडतात. आता उदाहरणार्थ या ठिकाणी नेपाळसारखा देश असेल, त्यानंतर भूटान, बोलिव्हिया, पॅराग्वे या ठिकाणी वेगवेगळे देश दिसतात आपल्याला. पोलंड, स्वित्झर्लंड, रुमानिया असे वेगवेगळे जे देश आहे, यांच्या चारही बाजूला जमीन आहे, कुठंही पाणी नाही किंवा समुद्र नाही. परिणामी आपण जी जलवाहतूक म्हणतो, स्वस्त आणि लांब अंतराची वाहतूक करण्यासाठी वापरतो, ती या ठिकाणी उपलब्ध नसते. त्यातच भूवेष्टित स्थान असल्यामुळे स्वस्त व मुक्त व्यापारावर मर्यादा पडतात. त्याचप्रमाणे नैसर्गिक सीमा व संरक्षण या गोष्टीपासून त्या देशांना वंचित राहावं लागतं आणि याचा कळत न कळत परिणाम त्या देशातील आर्थिक व्यवसायांवर होत असतो. म्हणून खंडांतर्गत स्थान हे आर्थिक व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल असे मानले जाते. सागरीय स्थान सापेक्ष स्थानातील सर्वात अनुकूल असे स्थान आहे सागरी स्थान. ज्या देशांच्या तिन्ही बाजूला भूसीमा असतात व एका बाजूला जलसीमा किंवा सागरसीमा असते, त्या देशाच्या स्थानाला सागरी स्थान असे म्हणतात. उदाहरणार्थ चीन असेल, भारत असेल, संयुक्त संस्थाने असतील, अर्जेंटिना, इटली, अरेबिया, चिली अशा वेगवेगळ्या देशांची आपल्याला नावं घेता येईल. या देशांना भूमार्ग आणि सागरी मार्ग, जमिनीवरील मार्ग आणि जलमार्ग हे दोन्ही उपलब्ध असल्यामुळे हे देश खरोखरच नशीबवान ठरलेले आहेत. जगाशी संपर्क साधण्यासाठी सागर सानिध्य अतिशय महत्त्वाचं आहे. व्यापाराच्या दृष्टीने, स्वस्त व्यापाराच्या दृष्टीने कोस्टल लोकेशन किंवा सागरी स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच सागरी स्थान हे आर्थिक व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टीने किंवा व्यापाराच्या दृष्टीने अतिशय चांगलं आणि प्रभावी मानले जाते. त्यानंतर आहे द्वीपकल्पीय स्थान. ज्या देशाच्या तिन्ही बाजूला सागरसीमा व एका बाजूला भूसीमा असते, अशा देशाच्या स्थानाला द्वीपकल्पीय स्थान असे म्हणतात. उदाहरणार्थ भारत. उत्पादन असेल, व्यापार असेल, वाहतूक असेल, अशा वेगवेगळे फायदे या देशांना होत असतात. त्या देशाच्या तांत्रिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षमतेवर अवलंबून त्या देशाचा विकास असतो. परंतु सागरी स्थान लाभलेल्या देशांमध्ये, थोडक्यात द्वीपकल्पीय स्थान लाभलेल्या देशांमध्ये जहाज बांधणीसारखे उद्योग असेल, मासेमारी असेल, असे मोठमोठे उद्योग विकसित झालेले असतात किंवा विकसित होण्यास वाव असतो. त्यानंतर आहे संयोग भूमिस्थान. ज्या देशाचे स्थान विस्तीर्ण अशा दोन भूभागाला जोडणाऱ्या विशिष्ट विभागात असते, म्हणजे दोन देश किंवा दोन मोठमोठे भूभाग जोडणारं जे स्थान असतं, त्याला संयोग भूमी किंवा इस्तामियन लोकेशन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ पनामासारखा देश असेल, हा दोन भूभागांना जोडतो. त्यानंतर या ठिकाणी सुएझ कॅनॉल असेल, हा देखील दोन भूभागांना जोडतो. किंवा मलाक्काची ही जी सामुद्रधुनी असेल, ही देखील दोन भूभागांना जोडत असते. अशा स्थानामुळे त्या प्रदेशाला किंवा त्या देशाला दोन वेगवेगळ्या भूभागांशी व्यापार करणं, त्या ठिकाणी आर्थिक व्यवसाय करणं सहज उपलब्ध होत असते. त्यानंतर पुढील स्थान आहे सागरवेष्टित स्थान. त्याला इन्सुलर लोकेशन असे म्हटलं जातं. ज्या देशांच्या चारही बाजूला सागरसीमा असते, त्यांना सागरवेष्टित स्थान असं म्हटलं जातं. जसे ऑस्ट्रेलिया असेल, श्रीलंका असेल, जपान असेल, न्यूझीलंड असेल. ज्या देशांच्या चारही बाजूला समुद्र आहे, अशा देशांना सागरवेष्टित स्थान असं म्हटलं जातं. त्या देशांना जलमार्ग हा एकच वाहतुकीचा मार्ग असतो आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी. जलवाहतूक स्वस्त असते, परंतु प्रतिकूल हवामान असेल, पावसाळा ऋतू असेल किंवा वादळी हवामान असेल, अशा वेळी पूर्णपणे ठप्प होऊन जाते. जलवाहतूक हा एकच मार्ग असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण होत असतात. तरी पण जहाज बांधणी उद्योग असेल किंवा मासेमारी व्यवसाय या ठिकाणी विकसित झालेले दिसतात. तसंच ज्या ठिकाणी सागरी सानिध्य असतं, त्या ठिकाणी नेहमी हवामानाच्या समस्या निर्माण होत असतात. याचा परिणाम कळत न कळत त्या ठिकाणच्या जनतेवर झालेला असतो. कायम वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी ते नेहमी सज्ज असतात. ती एक त्यांच्यामध्ये प्रवृत्ती तयार झालेली असते. त्यामुळंच कळत न कळतपणे ज्या देशांना सागरवेष्टित स्थान लाभलेलं आहे, ती देश विकसित झालेले दिसतात. उदाहरणार्थ जपान, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे देश विकसित दिसतात.
यानंतर आर्थिक व्यवसायावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे एखाद्या प्रदेशाचा आकार व विस्तार. एखाद्या देशाच्या आकाराचा किंवा क्षेत्राचा त्या देशाच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक विकास त्यावर अवलंबून असतो. जगात वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला देश दिसतात. त्यातील पहिला आकार आहे लांबट आकाराचे देश, त्यानंतर विखंडित व निमुळत्या आकाराचे देश आणि अनियमित आकाराचे देश असतात. सुरुवातीला आपण बघूया विखंडित व निमुळत्या आकाराचे देश. जे देश बेट किंवा बेटांच्या समूहाने असतात त्यांना विखंडित असा आकार प्राप्त झालेला असतो. उदाहरणार्थ इंडोनेशिया, न्यूझीलंड हे काही देश आहेत किंवा भारताचा दक्षिण भाग असेल यांना विखंडित असा आकार प्राप्त झालेला आहे. देशाचा विखंडित आकार हा विकासाला अनुकूल नसतो. भाषा, संस्कृती, व्यापार व वाहतूक संपर्क यात कधी समानता नसते. परिणामी त्या देशात समता, ऐक्य असेल हे कधीच निर्माण होत नाही आणि हे विखंडित आकार त्या देशामध्ये फुटीरता निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यामध्ये खूप मोठं अंतर होतं आणि या विखंडितपणामुळे बांगलादेश या नवीन देशाची निर्मिती झाली. त्यानंतर पुढचा आहे देशाचा आकार लांबट आकाराचे देश. या लांबट आकाराच्या देशामध्ये फक्त केंद्रभागीच विकास होतो आणि दोन्ही टोकाकडचा जो भाग असतो तो हा दुर्लक्षित राहतो. देशाचे क्षेत्र मर्यादित असते, देशातील साधनसंपत्ती मर्यादित असते, त्यामुळे या ठिकाणी आर्थिक विकासाला फारसा वाव भेटत नाही. त्याचप्रमाणे लांबट आकाराच्या देशांच्या अनेक देशांशी सीमा भिडलेल्या असतात, त्यामुळे नेहमी सीमावाद हा नेहमी निर्माण होत असतो. त्यानंतर अनियमित आकाराचे देश. एखाद्या आकाराचा देश खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत असतो, परिणामी त्या ठिकाणी त्या देशाची संस्कृती असेल, भाषा असेल, वेगवेगळ्या परंपरा असेल, यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये भिन्नता दिसून येते. यानंतर आर्थिक व्यवसायावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्राकृतिक रचना. पृथ्वीवरील कोणताही पृष्ठभाग सर्वसाधारणपणे सारखा आढळत नाही. थोडक्यात पृथ्वी सपाट नाही. काही ठिकाणी उंच वाट्याचे प्रदेश दिसतात, तर काही ठिकाणी सपाट मैदानी प्रदेश दिसतात, तर काही ठिकाणी पठारी भाग दिसतो. एखाद्या भूमी स्वरूपांचा उतार, उंची, खोली यांचा मानवाच्या आर्थिक व्यवसायांवर, त्या ठिकाणच्या वाहतुकीवर, दळणवळणावर आणि व्यापारावर प्रभाव पडत असतो. यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे भूमी स्वरूपे. पृथ्वीचं जे बाह्य रूप असतं त्याला आपण भूमी स्वरूप म्हणतो. यामध्ये सर्वसाधारणपणे पर्वत, पठारे आणि मैदान यांचा समावेश होतो. आता पर्वत आपण कशाला म्हणतो? जास्त उंचीचे जे डोंगर असतात त्याला आपण पर्वत म्हणतो. विशेष करून 1000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा जो भाग असतो त्याला आपण पर्वत म्हणतो. हे पर्वत नेहमी पर्यटकांना, निसर्गप्रेमींना, गिर्यारोहकांना, अभ्यासकांना आकर्षित करत असतात. परंतु आर्थिक व्यवसाय विकसित होण्याच्या दृष्टीने पर्वत अनुकूल नसतात. दळणवळण, वाहतूक असेल या सुविधा त्या ठिकाणी फारशा उपलब्ध नसल्यामुळे तो भाग फारसा विकसित झालेला आढळत नाही. त्यानंतर पठारे. उंचावर असलेला सपाट प्रदेश म्हणजे पठारे म्हणतो. सर्वसाधारणपणे 300 मीटरपासून 900 मीटरपर्यंत जी उंची असते तिला आपण पठारी भाग म्हणतो. या पठारी भागाच्या ज्या कडा असतात त्या तीव्र व सौम्य उताराच्या असतात. सर्वसाधारणपणे उदाहरणार्थ आपण जर घेतलं तर दख्खनचं पठार, कर्नाटक पठार, ब्राझीलचं पठार, गोबी पठार, कोलोरॅडो पठार हे जगातले महत्त्वाचे पठारी प्रदेश आहेत. पठारी प्रदेशामध्ये बऱ्याचशा ठिकाणी खनिजांचे मोठ्या प्रमाणात साठे असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसतो. तसंच वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने देखील पठारी प्रदेश हे विकसित झालेले दिसतात. यानंतर बघूया मैदाने. आर्थिक व्यवसाय जे काही विकसित झालेले दिसतात त्यातील 50% अधिक हे मैदानी प्रदेशात विकसित झालेले दिसतात. मैदानी प्रदेशाची उंची 200 मीटरपेक्षा कमी असते. उतार मंद असतो, परिणामी मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते. नद्यांचे खोरे असल्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते. त्या ठिकाणच्या मृदा देखील गाळाच्या असल्यामुळे ह्या शेती व्यवसायासाठी अनुकूल असतात, सुपीक असतात. त्यामुळे अशा प्रदेशांमध्ये शेती असेल, मळ्याची पिके असतील, बागायती पिके असतील, व्यापारी पिके असतील यांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसतो. थोडक्यात काय तर उद्योगधंद्यांबरोबरच जे काही प्राथमिक व्यवसाय आहेत शेतीसारखा यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये
मैदानी प्रदेशात विकास झालेला दिसतो। त्याचप्रमाणे मैदानी प्रदेश सपाट असल्यामुळे अशा प्रदेशामध्ये वाहतुकीचा जलद विकास झालेला दिसतो। तसंच मैदानी प्रदेशातील ज्या नद्या असतील त्यातून जलवाहतूक देखील केली जाते। सपाट प्रदेश असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वेचे जाळं विकसित झालेलं दिसतं। कळत नकळतपणे मैदानी प्रदेशामध्ये शहरे नगरे हे विकसित झालेले दिसतात। परिणामी मैदानी प्रदेश हा आर्थिक व्यवसायाच्या वृद्धीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा घटक आहे किंवा महत्त्वाचा आहे। आता मैदानाचे अनेक प्रकार असतात। खंडीय मैदाने, नदीच्या खोऱ्यातील मैदाने किंवा किनारी भागातील मैदाने, परंतु विकासाच्या दृष्टीने, आर्थिक व्यवसायाच्या दृष्टीने, वृद्धीच्या दृष्टीने मैदाने हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक जो आर्थिक व्यवसायावर परिणाम करत असतो तो म्हणजे हवामान। पृथ्वीवर कुठेही एकसारखं हवामान दिसत नाही। या ठिकाणी जर बघितलं तर पृथ्वीवर विषुववृत्तीय प्रदेश, त्यानंतर कर्कवृत्तीय व मकरवृत्तीय प्रदेश आपल्याला दिसून येतात। या ठिकाणी वेगवेगळे हवामानाचे पट्टे निर्माण झालेले आहेत। विषुववृत्तीय हवामानाचा प्रदेश, त्यानंतर ट्रॉपिकल हवामानाचा प्रदेश आणि कडेला आर्टिक किंवा पोलार किंवा त्याला आपण ध्रुवीय प्रदेश म्हणतो। या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं हवामान दिसतं। हवामानाचा मानवी जीवनावर अत्यंत प्रभाव असतो। मानवी जीवन हे पूर्णपणे हवामानावर अवलंबून आहे। मानवाच्या आर्थिक व्यवसायावर नेहमी हवामानाचा प्रभाव असतो। प्रामुख्याने तापमान, पाऊस, आर्द्रता, वारे, दव, धुके, वायुभार, सूर्यप्रकाश यांचा नेहमी उद्योगधंद्यांवर किंवा आर्थिक व्यवसायावर परिणाम होत असतो। मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहे या गरजांवर हवामानाचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होत असतो। आजकाल जगामध्ये जी लोकसंख्येमध्ये जी विविधता दिसते हा हवामानाचाच एक झालेला परिणाम आहे। अनुकूल हवामानामध्ये दाट लोकसंख्या दिसते तर प्रतिकूल हवामानामध्ये विरळ लोकसंख्या दिसते। अनुकूल हवामानामध्ये शेती चांगली दिसते तर प्रतिकूल हवामानामध्ये शेतीची हानी झालेली दिसते। थोडक्यात काय तर मानवाच्या विविध व्यवसायांवर व व्यापारावर हवामानाचा परिणाम झालेला दिसतो। बरेचसे हवामानाचे आपण जर रूप बघितले, चक्रीवादळ असेल, सोसाट्याचे वारे असतील, अतिपर्जन्य, पूर यांचा कळत न कळतपणे त्या ठिकाणच्या आर्थिक व्यवसायावर परिणाम होत असतो। म्हणूनच हवामान हा आर्थिक व्यवसाय नियंत्रित करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो। त्यानंतर आर्थिक व्यवसायावर परिणाम करणारा जलाशय अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। सर्वसाधारणपणे पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे। जलाशयाचे वेगवेगळे आपण प्रकार बघितले, सरोवरे, तलाव, सागर, महासागर अशा किंवा नद्या, नाले अशा वेगवेगळ्या घटकामध्ये आपल्याला जलाशय पाहायला भेटतात। एखादा आर्थिक व्यवसाय विकसित व्हायचा असेल किंवा करायचा असेल तर त्या ठिकाणी जलसाठ्यांचा नक्कीच विचार करावा लागतो। औद्योगिकरणासाठी जलसाठे महत्त्वाचे असतात किंवा पाण्याची गरज असते। त्याचप्रमाणे शेतीसाठी मुबलक पाण्याची आवश्यकता देखील महत्त्वाची असते। म्हणूनच शेतीपासून, पिण्याच्या पाण्यापासून वाहतुकी, कारखानदाने, उद्योगधंदे किंवा दळणवळण वाहतूक यासाठी जलाशयांचा अत्यंत महत्त्वाची भूमिका असते। ज्या नद्या बारमाही असतात त्या ठिकाणी मासेमारी विकसित होते, जलवाहतूक विकसित होते आणि शेती देखील विकसित होत असते। त्याचप्रमाणे समुद्रामध्ये जर आपण बघितलं तर मासेमारी ही देखील जलाशयांमध्येच केली जाते आणि मासेमारी व्यवसाय देखील ज्या ठिकाणी विकसित झालेले दिसतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवसाय विकसित झालेले दिसतात। मासेमारी हा देखील एक आर्थिक व्यवसाय आहे आणि तो देखील जलाशयांमुळेच विकसित झालेला आहे। आर्थिक व्यवसायावर परिणाम करणारा पुढील महत्त्वाचा घटक आहे मृदा। भूपृष्ठावरील जो खडकांचा चुरा असतो, भोगा असतो त्याला आपण मृदा असं म्हणतो। मृदा निर्मितीसाठी खडक, हवामान, वनस्पती यांचा एक संयुक्त परिणाम होऊन ह्या मृदा तयार होत असतात आणि त्या एखाद्या ठिकाणची मृदा ही त्या ठिकाणच्या विकासाचं द्योतक मानल्या जातात। उदाहरणार्थ ज्या ठिकाणी सुपीक मृदा आहे त्या ठिकाणी आर्थिक व्यवसाय जास्त विकसित होतात, ज्या ठिकाणी सुपीक मृदा नसतात त्या ठिकाणी आर्थिक व्यवसाय फारसे विकसित होत नाही। उदाहरणार्थ गाळाची मृदा असेल, रेगूर मृदा असेल
या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेती आणि इतर आर्थिक व्यवसाय विकसित झालेले दिसतात. या उलट या वालुकामय मृदा असतील किंवा डोंगराळ जी मृदा असतील या ठिकाणी शेती व्यवसाय फारसा विकसित झालेला दिसत नाही. म्हणूनच ज्या ठिकाणच्या मृदा सुपीक आहेत त्या ठिकाणी आर्थिक व्यवसाय देखील जास्त विकसित झालेले दिसतात आणि ज्या ठिकाणच्या मृदा नापीक आहेत किंवा ज्या ठिकाणी त्या मृदेमध्ये सेंद्रिय घटकांचं प्रमाण कमी आहे अशा मृदेमध्ये फारसे आर्थिक व्यवसाय विकसित झालेले दिसत नाहीत. वने सजीवांच्या दृष्टीने किंवा मानवाच्या दृष्टीने वनस्पती हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवर विविध प्रकारच्या वनस्पती आढळत असतात आणि त्या वनस्पतीचा मानवाने आपला आर्थिक व्यवसाय विकसित करण्यासाठी उपयोग करून घेतलेला आहे. वनस्पतीपासून आपल्याला फळे मिळतात. डिंक, लाख, मध, लाकूड, औषधी वनस्पती असे अनेक वनस्पतीपासून मानव फायदे घेत असतो. यातूनच वेगवेगळे व्यवसाय विकसित झालेले आहेत. उदाहरणार्थ ज्या ठिकाणी गवताळ प्रदेश आहे त्या ठिकाणी पशुपालन हा व्यवसाय विकसित झालेला दिसतो. पशुपालनापासून नंतर दूध, दुग्धजन्य पदार्थ असेल, मांस, कातडे, हाडे, वेगवेगळे प्राण्यांपासून वेगवेगळे जे काही उत्पादनं असतील त्यांचे व्यवसाय विकसित झालेले दिसतात. तर बऱ्याचशा गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात शेती देखील विकसित झालेली दिसते. वनांचे सर्वसाधारणपणे आपण 5 प्रकार बघतो. विषुववृत्तीय, मान्सून, पानझडी, सूचीपर्णी आणि मिश्र हे वनांचे वेगवेगळे प्रकार आहेत. यानंतर बघूया प्राणी. प्राणी हा देखील निसर्गातील एक घटक आहे आणि प्राण्यांच्या मदतीने मानवाने आपले आर्थिक व्यवसाय विकसित केलेले दिसतात. प्राण्यांचे 2 प्रकार पडतात, वन्य प्राणी आणि पाळीव प्राणी. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सदाहरित अरण्य आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठमोठे हिंस्र प्राणी आढळतात. वेगवेगळे विषारी साप असतील, सरपटणारे प्राणी असतील, वेगवेगळे पक्षी असतील असे प्राणी आढळतात. हे प्राणी फारसे आपल्यास उपयोगी नसतात, परंतु जे काही पाळीव प्राणी आहेत याचा उपयोग मानवाने नक्कीच आपल्या विकासासाठी किंवा आर्थिक विकासासाठी केलेला दिसतो. सर्वसाधारणपणे दूध देणारे जे प्राणी असतील, गाय असेल, म्हैस असेल, रेंडियर असतील, वनगाई असतील किंवा उंट असतील, त्याचप्रमाणे गायी आणि बैलांचा वापर हा साधारणतः शेतीसाठी केला जातो. त्याचप्रमाणे घोडे असतील, रेडे असतील, गाढवा असतील यांचा वापर वाहतुकीसाठी केला जातो. थोडक्यात काय तर कळत न कळत प्राण्यांच्या माध्यमातून देखील मानवाचा आर्थिक विकास झालेला दिसतो. प्राण्यांपासून मांस असेल, कातडी उद्योग असेल, लोकर उद्योग असेल, त्यानंतर दुग्ध उद्योग असेल किंवा प्राण्यांच्या मलमूत्रापासून जी खत निर्मिती होते असे वेगवेगळे व्यवसाय विकसित झालेले दिसतात. यानंतर मानवाच्या आर्थिक व्यवसायावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे खनिजे. निसर्गातील घन किंवा एकजिन्सी किंवा विशिष्ट रासायनिक संघटन किंवा आंतरिक रचना असलेल्या स्फटिकी पदार्थांना शास्त्रीयदृष्ट्या खनिजे असे म्हटले जाते. खनिजे हे वेगवेगळे प्रकारचे असतात. भूगर्भामध्ये किंवा जमिनीमध्ये खोदकाम करून ही खनिजे बाहेर काढली जातात, ते शुद्ध केले जातात आणि ते वापरले जातात. पहिला आहे धातू खनिजे. खनिजांचे 4 प्रकार आहेत: धातू खनिजे, अधातू खनिजे, शक्तिरूप खनिजे आणि गहनोपयोगी खनिजे. धातू खनिजांमध्ये सर्वसाधारणपणे लोह, पोलाद, सोने, चांदी असे घटक येतात किंवा खनिजे येतात. अधातू खनिजांमध्ये गंधक, सल्फर, अब्रक, पोटॅश, चुनखडी अशी खनिजे येतात. यांचा वापर सर्वसाधारणपणे रासायनिक उद्योगांमध्ये केला जातो. त्यानंतर शक्तिरूप खनिजे, त्यामध्ये दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे गहनोपयोगी खनिजे. यामध्ये वाळू, दगड, चिकणमाती यांचा समावेश होतो. यांचा वापर बांधकामामध्ये केला जातो. जे देश खनिज संपत्तीनं स्वयंपूर्ण आहेत, परिपूर्ण आहेत, ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपदा लाभलेली आहे त्या देशांचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. तर ज्या देशांमध्ये खनिज मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत, अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, ते देश विकासासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात खनिजे असेल, लोह पोलाद असेल दुसऱ्या देशाकडून आयात करावं लागतं. म्हणून त्या देशांचा फारसा विकास झालेला दिसत नाही. धन्यवाद. आजच्या संपूर्ण चॅप्टरमध्ये आपण मानवाच्या आर्थिक व्यवसायावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक बघितले. यामध्ये
एखाद्या देशाच्या स्थानापासून हवामान, भूगर्भ रचना, भूरचना, मृदा, प्राणी, वनस्पती असतील, त्या ठिकाणचे जलप्रवाह असतील, त्या ठिकाणची खनिजे असतील, यांचा कळत नकळतपणे मानवाच्या आर्थिक व्यवसायावर परिणाम होत असतो.